मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये। कशी आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल। तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर आज मी चाललेले आहे माझ्या सासरला, म्हणजे आम्ही कोकणामध्ये राहतो, रायगडला। तिकडे आम्ही चाललो आहोत आता। तर आता माहेरला होते, माहेरचं हे सगळं वातावरण आहे। सगळ्यांना बाय बाय केलं। हे आमच्या वहिनी आहेत, अनुला घेतला आहे त्यांनी, मागे मम्मी आहे, माझी चुलती आहे, बाकी बहिणी वगैरे आहेत, भाऊ आहे माझा। तर सगळ्यांना बाय बाय केलं। जाऊ वाटत नव्हतं कारण अक्षरशः म्हणजे खूप दिवस होते मी इथं, त्यामुळे मग एक ओढ असते ना, आणि माहेरावरून तर जाऊच वाटत नाही कधीच, पायच इथून हलत नाही। तर कसं बसं करून चाललो आहेत आता आम्ही, भैया, मी आणि डुगू असे आम्ही तिघच चाललो। कारण कालच्या दिवशीच माझे मिस्टर गेले आहेत। तर आमच्या प्रवासाला सुरुवात झाली। अक्षरशः अख्खा दिवस आम्हाला प्रवासाला लागला होता। सकाळी आम्ही इथून 6 वाजता निघलो, ते रात्री आम्हाला 6 वाजले होते घरी जायला। कारण मध्ये आम्ही काय काय केलं ना ते तुम्हाला मी सांगतेच, पण प्रवास हा खूपच 7 ते 8 तासाचा असतो, म्हणजे असतोच। यापेक्षा लवकर पोहोचूच शकत नाही, कारण खूप लांब आहे, 200 किलोमीटर, म्हणजे जोक नाही आहे। चला, तर आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे। मी मागे बसलो होतो, भैया आणि माझा भाऊ सोडवायला आलता आम्हाला। रावणगावपर्यंत त्यांनी सोडवलं। रावणगावमध्ये आलं की लगेच बस भेटली आम्हाला, त्यामुळे ना लगेच एकामागे एक बस भेटल्याच्या नंतर आमचा प्रवास आहे ना सांगा सुखाचा झाला। रावणगाव टू चौफुला आम्ही बसने गेलो। चौफुल्यावर गेल्याच्या नंतर परत चौफुला टू शिरोळ आम्हाला बस होती, तर त्यामध्ये आता बसलो आहेत आम्ही। तिथे गेल्याच्या नंतर लगेचच लागली होती, अगदी थांबलीच होती। मग शिरूरमध्ये गेल्याच्या नंतर मावशीला बोलवलं, मावशीच्या घरी गेले। का तेच तुम्हाला सांगतेच, कारण तिथून आम्हाला शिरूरमधून आहे ना एका सरांची गाडी होती, जी रायगडला आम्हाला पोहोचवणार होती, कारण आमच्या शेजारचे सर होते, तिथंच राहत होते। मग घरी गेल्याच्या नंतर, मावशीच्या घरी गेल्याच्या नंतर थोडासा नाश्ता वगैरे केला। काकांच्या हातचा स्पेशल असा चहा आम्हाला दिला। ही माझी बहीण आहे, मावशी वगैरे सगळे बसले आहेत। तर मावशीने छान असे झाडं लावले आहेत। इथालचे तुम्ही व्लॉग तर पाहिलेच असेल, भरपूर इथालचे व्लॉग होते। आता दिवाळी सुट्टीत किंवा मग उन्हाळ्यात सुट्टीत परत इथालचे व्लॉग काढायचा प्रयत्न करेन मी, कारण खूप छान प्रतिसाद दिला त्या व्लॉगला। तर अनुचन पिल्लूचं, म्हणजे मावशीच्या मुलीचं, इथं छान ड्रॉइंग करणं चालू होतं। खूप छान पिल्लूमध्ये पण कला आहे। नंतर सगळं आवरलं वगैरे आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली। मग ते सर वगैरे आले होते, मग आम्ही बसलो। आणि हे सगळे घाटातलं आहे जाताना, म्हणजे कोकणामध्ये जाताना हा घाट लागतो, तर तिथालचा आहे। मी झोपून घेतलं होतं, कारण घाटात खूप त्रास होतो, मग झोपून घेतलं डिरेक्ट, आणि मग शूट करे नंतर, कारण की घाट संपत आला होता। आणि हे धबधबे ना पूर्ण घाटामध्ये असतात, आणि इकडे पाऊस भरपूर आहे ना, अजून पण पाऊस आहे, त्यामुळे मग आहे ना पूर्ण घाटामध्ये असे धबधबे वगैरे। तर ह्या मॅडम, आणखी 2 मॅडम होत्या, आणि मी, आणि बाकी मग 3 सर असे होते, आणि आमची 3 मुलं, म्हणजे सगळ्यांचे एक एक। तर इथे छान आमच्या प्रवासाला सुरुवात झाली। आता ना संपतच आलाय आमचा प्रवास। बघा इकडे माकड वगैरे तर भरपूर आहेत, मग माकडांना ना सगळ्यांनी बिस्किट वगैरे दिले। अनु तर पूर्ण प्रवासात झोपली होती, कारण तिला पण माझ्यापेक्षा दुप्पट उलट्याचा त्रास होतो, त्यामुळे तिला पण मी झोपवलं होतं, पण मुलांच्या आवाजाने ती उठली। आणि नंतर मग तिला माकड वगैरे दिसल्याच्या नंतर तिची झोपच गेली। नंतर उठली, आणि मग पुढे माकड होते, मग तेव्हा तिला उठवलं होतं। आणि पूर्ण प्रवासात माझा एकच विचार की घर किती खराब झालं असेल, मला किती साफ करायचं आहे। आता हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण जास्त काही शूट केलं नाही। जेवढं काही केलं नाही ते तुम्हाला सगळं आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। जेवढं काही मी घर कसं होतं, कसं काय। आणि मिस्टर आदल्या दिवशी गेले होते, त्यामुळे काही एवढं जास्त खराब झालं नव्हतं, कारण त्यांनी अर्धे भांडे वगैरे धुवून ठेवले होते। मग तर मला अर्धे घासायचे होते, पण काही चांगले नव्हते घासले, मग मला सगळेच घासावं लागले। बघा इथे ना बिस्किट देत आहे माकडांना, कारण एक छान, म्हणजे मुलांना भारी वाटतं की असं वेगळं काहीतरी, आणि ते आपले पूर्वज आहेत शेवटी। तर बघा इथे अनु पण पाहत होती, खूप अशी एन्जॉय करत होती, म्हणजे त्यासाठी पहिल्यांदाच हा सीन ती पाहत होती। नंतर आहे ना उशीर होत होतं पुढे जायला, मग पटकन आम्ही गेलो। बघा अनुची तोंडावरची खुशी। तर आता आम्ही पोहोचलो फायनली। संध्याकाळी 6 वाजले होते, आणि सकाळी 6 वाजता आम्ही निघलो होतो। तर घरी आल्याच्या नंतर बघा हे अशी घराची काही अवस्था आहे। आता होम टूर पण मला करायचं आहे, पण मी दिवाळीच्या नंतरच करेन। एवढं पण जास्त काही खराब झालं नव्हतं, कारण पुसून झाडून वगैरे बेडवरचं सगळं अंथरायचं वगैरे ते सगळं त्यांनी अर्ध केलं होतं। माझे बाल्कन्या वगैरे तर मरणाच्या, म्हणजे खूपच जास्त खराब झाल्या, तर मला त्या पण साफ करायच्या होत्या, कारण बाल्कन्या त्यांनी माझ्यासाठी पेंडिंगला ठेवल्या होत्या। भांडे वगैरे सगळ्या जवळजवळ सगळ्या सामानाला बुरशी लागली होती, कारण इकडे कंटिन्यू पाऊस होता, आतमध्ये असं कोंडल्यासारखं झालं असेल। मग सगळ्या पडद्याला वगैरे, सगळ्या गादीला, म्हणजे सगळ्या सामानाला बुरशी लागली होती, आणि धान्य वगैरे पण खराब झालं आहे, खूप भरपूर सोंडे वगैरे झाले आहेत। पहिल्यांदा सगळ्या बॅग अनपॅक केल्या, आणि त्यांनी भाजीपाला पुढे आणला होता। बघा भाजीपाला एवढा सगळा मम्मीने दिला आहे, कारण आमच्या इकडे शेतामध्ये असल्यामुळे भरपूर सारं दिलं आहे। एवढे सगळे टोमॅटो वगैरे, त्यात टोमॅटोच नाहीत पूर्ण, त्याच्या खाली वांगे वगैरे पण आहेत। तर मग भैयाला म्हणलं तू झाडून घे रे, मला काही होणार नाही, कारण दोघांनी पण प्रवास केलेला आहे त्यामुळे। आणि ते बाहेर गेले होते, कारण त्यांनी काल केलेलं आहे, मग त्यांच्या वाटणीचं त्यांनी केलं, मग आमच्या वाटणीचं आम्ही, म्हणजे असं वाटून कामं असतात आमच्या, आता काय सांगायचं।
तर मम्मीच्या इथून दूध आणलं होतं, मग तेच मी दूध आता तापायला ठेवत होते. सकाळ पहिले म्हणलं की ते दूध तापाय ठेवलं, कारण सकाळी कधी 6 वाजता भरलेलं दूध, आता 6 वाजता म्हणजे सकाळी तसं मी तापून गार करून भरलं होतं मम्मीनेच. मी नको नको म्हणत होते पण तिने दिलं बळच. मग तेच आता तापायला ठेवलं आहे. आणि बाकीचं बघत असतं तुम्ही की किचनवर किती पसर आहे, म्हणजे सगळं जे काही बॅगमधलं आहे ना ते सगळं मी तिथं ठेवलं. आता किचन वगैरे सगळं त्यांनी घासून काढलं होतं, पण मला काही पटलंच नाही ते. मग मी परत घासायला लागले वरचं सगळं, म्हणजे असं अक्षरशः बुरशी आलेली सारखी होती आणि खिडक्या तर सगळ्या खराब तशाच होत्या. आणि आपल्या हातून केलं ना म्हणजे ते एक आपल्याला समाधान असतं की हां मी ही साफ केले ना, आता इथं काही ठेवलं तर चालतंय. तर चमचे वगैरे सगळे माझ्याकडून उघडेच राहिले होते, मग त्याला पण सगळ्याला धुवून काढले. अक्षरशः 2 दिवस लागले मला हे करण्यात. 2 दिवसाचा हा व्लॉग आहे. दुसऱ्या दिवशी पण जे काही केले ना ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्येच पाहायला मिळेल, कारण आता मी नंतर आहे ना दुसऱ्या दिवशी 2-3 दिवस आल्याच्या नंतर आहे ना मी व्लॉगच शूट केलं नाहीत. आता मी तुम्हाला उद्या दाखवेन ना, तो व्लॉग मी आठवड्याभराच्या नंतर शूट केला आहे, म्हणजे 2-4 दिवस मी ना काही शूट केलं नाही. पण तरी पण तुम्हाला रोज व्लॉग पाहायला मिळतोय, कारण मी आधी शूट केलेले ते व्लॉग आहे. तर मला कंटाळा आला की मग ते आधीचे जे व्लॉगचा माझ्याकडे स्टॉक आहे ना तो मी त्यातले मग असे सेंड करत जाते, कारण आता तिकडून आल्याच्यानंतर एवढं धावपळ झाली ना. आता बघा मी अष्टविनायकला पण गेलते आणि त्यानंतर मग डान्स वगैरे आणि परत इकडचा प्रवास, म्हणजे पूर्ण, आणि आल्याच्यानंतर हे सगळं पाहून तर मग डोकं चाललं, म्हणजे पूर्ण साफसफाई वगैरे. मग ह्यामध्ये खूप धावपळ झाली एवढ्या आठवड्यामध्ये, त्यामुळे मग आहे ना जास्त व्लॉगिंगचं काही टेन्शन घेतलं नाही. बघा आता इथे सगळं माझं किचन वगैरे आवरून झालं आहे. आता फक्त भांडी घासायची आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता मला. ॲक्च्युली ते बोलले होते तू आवरून ठेव, मग आपण बाहेर जाऊ जेवायला, पण म्हणलं आता 2-3 दिवसांनी तुमचा बर्थडे येत आहे तर मग त्याला जाऊ आपण. आणि मग मसाले भातच मी फक्त करणार होते, कारण ते लवकर होतं आणि बाई भूक नव्हती, कारण आल्याच्या नंतर आम्ही ना खाल्लं होतं, कारण मम्मीने आता बांधून दिलं होतं. मग आल्याच्या नंतर आम्ही तेच खाल्लं होतं. तर येईन ह्या 14 तारखेला त्यांचा बर्थडे आहे, तर तो पण ब्लॉग तुमच्याशी शेअर करेल, त्यासाठी स्टे ट्यून. तर हे फक्त आता खरकटे वगैरे भांडे मी घासत आहे आणि बाकीचे पण रॅकवरचे सगळे भांडे मला घासायचे होते. यावेळेस मी चुकी केली की मी सगळे भांडे हे भरून नाही गेले, नाहीतर मी ना 2 महिन्याची जी सुट्टी होती ना आमची उन्हाळ्याची, तेव्हा सगळे भांडे मी भरून गेले होते गोणीमध्ये वगैरे आणि टिपमध्ये वगैरे, त्यामुळे ते भांडे खराबच नाही झाले. पण यावेळेस मी सगळं तसं ठेवले, त्यावर फक्त कापड झाकलं होतं, तुम्ही तर पाहिलंच होतं मागच्या व्हिडिओमध्ये. तर मग त्यामुळे सगळे खराब झाले. बघा इथे लसूण पण सोडून घेतलाच की म्हणलं चला आता कचऱ्यात कचरा हा जाऊन देईन, कारण उद्याच्या दिवशी मग मी सगळा कचरा टाकून देईल. मग म्हणलं की आठवड्याभराचं लसूण पण इथे सोलून ठेवावं. मग लसूण पण सोललं, बाकीचं तुम्ही अवस्था बघताय ना, सगळे बॅगेमधले कपडे वगैरे काढलेले सगळे तसेच टाकले आहेत. अनुला छान टीव्ही लावून दिला होता, तेवढंच तिचं मनोरंजन होईल आणि मला पण काम सुचेल म्हणून. आणि थोडंसं खाऊन डायरेक्ट झोपून घेतलं. तर दुसऱ्या दिवशीचा हा व्लॉग आहे. खूप सारे कपडे पडले होते, म्हणजे अक्षरशः एवढे कपडे पडले होते ना, मग ते सगळे धुतले आणि ना जे रात्रीचे जे भांडे होते ना ते चांगले सुकलेले होते. मग ते सगळे मी आता रॅकला लावत आहे. सगळे भांडे धुतले होते, मग त्याला लावायला मला जवळजवळ खूप टाइम गेला. पण आता हा व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्ड केला आहे. तर आणखी कोणते कोणते व्लॉग तुम्हाला माझ्याबद्दल पाहायला आवडतील हे कमेंटमध्ये नक्की सांगा. क्वेश्चन आन्सर हाचा व्लॉग पण आपल्याला करायचा आहे. तर मी साडी कलेक्शनचा पण व्लॉग शूट केला आहे, ब्लाऊज कलेक्शनचं वगैरे, ते पण तुमच्याकडे हळूहळू येतील. माझं किचन टूरचा व्लॉग पण मी शूट केला आहे, तो पण तुम्हाला मी देते थोड्या दिवसांनी. तर आता माझे ना ऑलमोस्ट सगळे भांडे हे लावून झाले आहेत. थोडं थोडं काम ना असं कमी झालं की बरं वाटतं ना. आपलं घरामध्ये मी मेन म्हणजे किचन हे असतं, त्यामुळे किचन साफ असेल ना तरच आपल्याला अख्ख्या घरामध्ये वावरायला थोडंसं भारी वाटतं. मला तर पर्सनली तसं आवडतं, बाकीच्यांचं माहिती नाही. तर इथे ना माझं सगळे भांडे वगैरे घासल्याच्या नंतर माझं एक थोडंसं ना एवढं मन हलकं झालं ना खूप जास्त, आणि कपडे पण धुतले होते. एवढं झाल्याच्या नंतर मी दिवसभर फक्त झोपले. फक्त रात्री ना 6 वाजता उठले आणि रात्री स्वयंपाक केला. बाकीचं घर वगैरे सगळं तसंच घाण होतं, कपडे आणि हे सगळं मेन होतं. तर आता इथे 6 वाजता उठले आणि चला म्हणलं आता थोडंसं छोटं मोठं काम तर करूया, कारण पुसून वगैरे घेणं हे मला आज कंपल्सरी होतं, म्हणजे होतंच. तर इथे ब्लँकेटची वगैरे घडी घातली, सगळं बेडवरचा पसारा होता तो आवरला होता, कारण मी झोपले होते. अनुला अजिबात झोप येत नाही दुपारची, त्यामुळे मग तिने पूर्ण घरभर पसारा केला होता. मग सगळा मी आवरला आणि शूट तर काही केलंच नाही, कारण की माझं स्टँड हे तुटलं आहे. आणि रात्रीच्या स्वयंपाकाला लागले, दूध द्यायचं होतं अनुला प्यायला, तर काही दूधच सांडून गेलं. चला जाऊ द्या. आणि बाहेरचं वातावरण बघा, कंटिन्यू पाऊस आहे इकडे, म्हणजे इकडं आलं की आठवड्याभर तिकडे होतं ना गावाला, तर असं पावसापासून थोडंसं सुटकारा भेटली होती. पण इकडे आल्याच्या नंतर कंटिन्यू पाऊस आहे, आल्यापासून तर कंटिन्यू. जाऊ द्या. चला ह्या पावसासोबत, आता कोकणात म्हणलं पाऊस असणारच, तर ह्या पावसासोबत आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी बाल्कनी पाहून घ्या. आता उद्या चांगला ह्याचा मेकओव्हर करणार आहे, तो पण व्लॉग तुमच्याशी पाहायला मिळेल, त्यामुळे स्टे ट्यून फॉर दिवस. चला मग बाय.